आता आपण अर्थसंकल्पाच्या बातमीकडे वळूया। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि आज तो अर्थसंकल्प सादर होतोय। उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार दुपारी 2 वाजता विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प सादर करतील। त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होऊ शकतात। विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सत्तेत आलं। त्यामुळे या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला काही दिलासा मिळतो का, त्या संदर्भात काही घोषणा होतात का हे पाहायचं। महसूल वाढीचे नवे मार्ग शोधताना सरकारला उत्पन्न देणाऱ्या मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, मद्य, इंधन यावरील करात वाढ होण्याची शक्यता आहे। परिणामी सरकारी तिजोरीवर भार टाकणाऱ्या नव्या योजनांचा समावेश अर्थसंकल्पामध्ये होण्याची शक्यता कमी आहे। तर राज्यातील तरुण, शेतकरी आणि मजूर यांच्या अपेक्षांना न्याय देताना राज्य सरकारची कसोटी लागणार आहे। बजेटमधले अपेक्षित मुद्दे काय आहेत त्यावर नजर टाकूया। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार का? शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना, शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत मिळणार का? मुलींच्या मोफत शिक्षणावर तरतूद केली गेलेली आहे का? विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात येतंय का? तसा अर्थसंकल्प आहे का? मद्याच्या शुल्कात वाढ झालेली आहे का? शक्तीपीठ महामार्गाकरता काही तरतूद आहे का? वांद्रे ते मीरा भाईंदर कोस्टल रोडचं काम कधीपर्यंत होणार त्याची तरतूद काय? भिवंडी कल्याण भूमिगत मेट्रो संदर्भात काही अर्थसंकल्पात तरतूद आहे का? राज्यात सिमेंट काँक्रीटचे रस्ते कधी होणार, कोणकोणते रस्ते असतील? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जाईल का? वाढत्या कर्जाचा बोजा कमी करण्याचं आव्हान आहे, त्याबाबत बजेटमध्ये काही लिहिलंय का? गडकिल्ल्यांचा जीर्णोद्धार करण्यासंदर्भात अर्थसंकल्पात काही उल्लेख आहे का? आरोग्याकरता भरीव तरतूद असेल का या अर्थसंकल्पात? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता हा मुद्दा झालेला आहे। बजेटमधले अपेक्षित मुद्दे काय ते आपण बघत होतो।